श्री स्वामी समर्थ निशाराज वॉइस या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आपण दिव्यांच्या अवसेची कहाणी ऐकणार आहोत। ऐका दीपकांनो तुमची कहाणी। आटपाट नगर होतं। तिथे एक राजा होता। त्याला एक सून होती। तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला। आपल्यावरचा प्रमाद टळला। इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावर उगाच आळ घातलेला आहे, तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा, म्हणून सर्वांनी विचार केला। रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली। दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली। सासूदिरांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिली। तिचा रोजचा नियम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, स्वतः लावावेत, खडीसाखरेने त्याच्या ज्योती साराव्यात, देवांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा। पण ते घरातून निघून गेल्यावर हे सर्व बंद पडलं। पुढे देवांच्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता। एका झाडाखाली मुक्कामाला उतरला। तेथे एक चमत्कार त्याच्या दृष्टीस पडला। आपल्या गावातील सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत। एकमेकांशी गोष्टी करीत आहेत। कोणाच्या घरी जेवायस काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चाललेली आहे। सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली। त्याच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही। मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा। माझा थाटमाट जास्ती व्हायचा। त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहे। इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी ह्या गावाच्या राजाचा घरचा दिवा। त्याची एक सून होती। तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला। आपल्यावरचा प्रमाद टाळला। इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा, म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली। दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली। सासूदिरांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिली, म्हणून मला हे दिवस आले। ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे। जिथं ती असेल तिथं खुशाल असो असे म्हणून त्यानं तिला आशीर्वाद दिला। हा सर्व घडलेला प्रकार राजानं श्रवण केला। आपला सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली। घरी आला। कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे काय म्हणून चौकशी केली, तेव्हा कोणीही पाहिलं नाही असे समजलं। मग तिला मेना पाठवून आणवली। झाल्या गोष्टीची क्षमा मागितली। साऱ्या घरात मुख्य तयारी दिली। सुखानं रामराज्य करू लागली। तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो ही 7 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।